जाता जाता सांगतो मी शेतकरी आहे म्हणून. आज आपल्या लक्ष्मी ज्या घरामध्ये शेतामध्ये पिकते ना, आता शेताची परिस्थिती बघा तुम्ही. अरे ते ऊस पडलेलं शेत आहे, त्याच्यामध्ये अवदेशीचा वास केलेला आहे. तुम्ही आम्ही सगळे शेतकरी असताना त्या शेतीमध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. तीच शेती आम्ही व्यापाऱ्यांना या ठिकाणी पैसेवाल्यांना विकायला लागलोय. त्या पैशामधून आम्ही घर बंगले बांधायला लागलोय. का माझ्या पूर्वीच्या लोकांकडे नव्हतं का? त्यांनी जर विचार केला असता तरी जागा जमीन शेती विकली नसती का? पोटाची खलगी त्यांनी तशीच ठेवली. आपल्या पोटाला चिमटा मारला, फाटलेली बनियान घातली, फाटलेली चप्पल वापरली. पण माझ्या या पुढच्या पिढीसाठी जमीन जागा त्यांनी तशीच ठेवली. मात्र आज तुम्ही आम्ही काय करतोय? आज ती विकतोय, घाण ठेवतोय आणि त्या जमिनीच्या पैशावरती घरे बांधतोय, बंगले बांधतोय, दारूच्या अड्ड्यावर जातोय, चायनीजच्या दुकानावरती जातोय, मौज मजा करतोय. तुमची पुढची येणारी पिढी काय करेल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांच्याकडे जमीन राहिलेली असेल, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो रे बाबा हो, आम्ही शेतकरी आहोत. आम्ही जन्माने कर्माने या ठिकाणी शेतकरी आहोत. माझी शेती लक्ष्मी आहे, ही परत करण्याचा प्रयत्न करा. किती कष्ट होऊ द्या, किती त्रास होऊ द्या. ती शेती गेली म्हणून घरातले गाई बैल गेले, गाई बैल गेले म्हणून सगळं शेण सारवण गेलं. शेण सारवण गेलं म्हणून ती घरातली लक्ष्मी सुद्धा निघून गेली. काय राहिलं आपल्याकडे? आपल्याकडे गोमाता राहिली नाही, घरातली माता राहिली नाही. बाहेरची माता कशी येईल सांगा?